नाही नाही साहेब, तसं नाही. आम्ही काय एकदम विरोधात नाही जात आहोत. आमचं म्हणणं तरी ऐकून घ्यायला हवं होतं ना पक्षांनी. नाही नाही, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. आपण काहीतरी मार्ग काढूया ना यातून. हो, थँक्यू. ओके. तुम्ही अगं बाहेर मिळी आलाय सगळा, त्यांच्याकडे लक्ष दे ना. नाही मामांजी, आधी घर आणि मग राजकारण. आणि तसं बी मुख्यमंत्री साहेब आवडायला लागल्यात तर मी माझ्या संसाराची जबाबदारी पार पाडते. माणसं नाराज होतील अशाने. असं कोणी मुख्यमंत्री होतं का? अनुभव आहे मला. हो ना, तुला अनुभव आहे ना. एकदा 7 दिवसाचा मुख्यमंत्री आणि एकदा 13 दिवसाचा मुख्यमंत्री बनवायचा. पण यावेळेला रिस्क नको, माझी सून करते ना सगळं. मग तू जरा गप्प बस. असं बोलताय माझ्याशी? गप्प बस म्हणताय मला? ही हिंमत तुमची? सासूबाई, अहो पती म्हणजे परमेश्वर असते आणि परमेश्वरालाच असं बोलताय तुम्ही? सुनांना काय आदर्श घ्यायचा बरं? तू जरा गप्प बैस. अनुराधा तू गप्प बस. हे बघा तुम्ही मला. सासूबाई, माझ्या वडिला समान सासऱ्याला असं बोललेलं मला अजिबात खपणार नाही. मम्मा, मम्माला काय झालं? अरे काय नाही रे, काळजी, टेन्शन आलंय तिला. ते जाऊ दे, तू पत्रकार परिषद नीट कर. मी बघतो, मी समजावतो तिला. चला मुख्यमंत्री साहेब. ठीक. हा, तर जनतेचे खाण्यापिण्याचे प्रश्न हे या सत्ताधारी पक्षाला फालतूपणाचे वाटतात. या पुढाऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे यांना मलिदा कुठून कुठून मिळेल. हरलो तर समर साहेबांना मुख्यमंत्री करतो असं यांनी आम्हाला वचन दिलं होतं, पण आता नाही म्हणतायत. त्यामुळे या खोटारड्या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही. म्हणजे नाईक साहेबांनी तुम्हाला शब्द दिला होता? म्हणजे काय दिलाच होता? मग आता पुढे काय? पुढे काय? आमचाच मुख्यमंत्री होणार. येस फॉर समर सिंग. पण समर साहेबांना राजकारणाचा एवढा अनुभव नाहीये असं नाईक साहेबांचं स्टेटमेंट होतं. अहो ते नाईक साहेबांना काय कळते? आमचे समर साहेबच बेस्ट आहेत. समर साहेबांचा समर साहेबांचा समर हे बस. नमस्कार. पण तुम्ही 15-20 आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री कसं बनणार? नाही 15-20 आमदार आमच्या पाठिंब्याला आहेत असं कोणी सांगितलं? आम्हाला तर 150 आमदारांचा पाठिंबा आहे. म्हणजे विरोधी पक्षांनी पण आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. विरोधी पक्ष सत्तेच्या बाजूने आहे आणि सत्ताधारी पक्ष हा खोटावर आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला शब्द देऊन फिरवलाय. सुमे, विरोधी पक्षाचा पाठिंबा कुठे मिळाला आपल्याला? मामासाहेबांनी सांगितलंय तर दिलाय. नमस्कार. नमस्कार, मी सुमन समरसिंग मंत्री पाटील. मी एक खानावळ चालवणारी सामान्य बाई आहे. ज्या नेत्याला अन्नाची कदर नाही त्या नेत्याला कष्टकऱ्यांचं दुःख काय कळणार आहे? आणि त्या नाईक साहेबांच्या बोलण्यानंतर त्यांनी ते दावून दिले. तेव्हा एक सामान्य बाई म्हणून मला असं वाटतंय की आपल्या राज्याला समर साहेबांसारख्या नेत्याची गरज आहे. समर साहेब, तुम्हाला राजकारणात काय यावं वाटलं? जनतेच्या भल्यासाठी. पण सगळीकडे एकच चर्चा चालू आहे की तुम्हाला अनुभव नाही आणि तुम्ही राज्य कसं चालवणार. आणि आम्हालाही हाच प्रश्न पडलाय की तुम्ही राज्य कसं चालवणार. ज्या लोकांना अनुभव असतो म्हणून आपण त्यांना निवडून देतो, ते लोक काय करतात? म्हणजे लोक खूप मोठ्या आशेने त्यांना निवडून देतात, पण असे राजकारणी काय करतात तर जनतेचा विश्वासघात. आता स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली आहेत तरी सुद्धा अनेक लोकांना आज रेशनच्या लाईनीत उभं राहावं लागतंय. दवाखान्यात बेड्स मिळत नाहीयेत. दरवर्षी हजारो शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबून आत्महत्या करतात. किती वर्ष आपण फक्त गरिबी हटावचा नारा देणार आहोत? आणि हो, मी ऍक्सेप्ट करतो की मी नवीन आहे, फारशा गोष्टी अजून माहिती नाही आहेत मला. पण ज्या लोकांना ते माहीत असूनही ते जनतेची लूट करतायत त्यांचं काय? मी नक्कीच त्यांच्यातला एक होणार नाही. हा रागिनी, सुमे, अगं मला खरंच काही कळत नाहीये. तू समर सरांना घेऊन इकडे ये बघू. का काय झालं?
तात्या तात्या काय होते तुम्हाला? सुमे मला खरंच कळत नाही ग मी काय करू तू समर सरांना घेऊन ये ग लवकर हा हा मामासाहेब तुम्ही जरा इकडचं बघता काय? मी आलेच. हा काय झालं काय झालं? काय नाही, तुम्ही ह्यासनी घेऊन सगळ्या मिटिंगा करा. हा बबन कुठे आहे? बबन सातारला गेला, मीच पाठवलं त्याला कामासाठी. अगं शिंदे साहेब काय येडेपणा करायला लागलाय? कुठं निघाला एवढं तारा तारा? रागिंदाने काय सांगितलंय तुम्हाला? ए सोड मला, सोड मला. त्या ताई मॅडमला अद्दल मी घडवणार आहे. अहो पण रागिंताईचा सगळा प्लॅन चौपट होईल. त्याचं काय? रागिंताई म्हणल्यात ना बदला घेणार म्हणून. तुम्ही का बसावर? ए तिला काय कळतंय? बापाला कोंडून कसला बदला घेणार आहे? बदला तर मी घेणार आहे. त्या ताई मॅडमने हे हाल केलं माझं. तुम्ही काळजी करू नका साहेब. तुमच्यापेक्षा वाईट हाल करणार आहेत रागिंताई त्या ताई मॅडमचं. तिचंच नव्ह तर तिच्या समजा खानदानाचं. तेव्हा तुम्ही घरी चला. हे बघा, एवढी मेहनत करून रागिणीताईंनी विश्वास मिळवलाय त्या मंत्री पाटलाचा, आणि तुम्ही नग ते करायला लागलाय. तुम्ही घरला चला. चला घरी चला. हे म्हाताऱ्या, नाही तू येडापणा करू नकोस. आधीच तो समर सिंग मुख्यमंत्री होणार आहे म्हणून रागिनताई खवाळ्यात. त्यात तुझी नाटकं नको आहेत मला इथं. हे बघ, इथं मी राजकारणात करिअर करायचं आहे म्हणून रागिनीताई संग जुटलोय, आणि त्यात जर तू अडथ घालायचा प्रयत्न केलास तर पहिला तुझा मर्डर करेन मी. घरी चालायचं. चला घरी. ए सोड मला, घरी चला. सोड मला. तू तात्यांची काही काळजी करू नकोस. आम्ही आहोत. तात्यांचा त्रास कायमचा मिटवून टाकणार आहे. रागिनी, माझं स्प्रे कुठे ग? अहो असेल इथेच कुठेतरी. तुम्ही नीट बघा ना. अगं नाही आहे. अहो असं काय करता? इकडे बघा, इकडे बघा, इकडे असेल. हा? नाहीये का? कुठे गेला? रागिनी, अगं हे काय व्हायला लागलंय ग मला? तुझ्या अतिशाण्या पोरीचा आगाऊपणा तुला भोवतोय म्हाताऱ्या. अगं हे कसला वास येतोय ग? बाहेर कोणी फवारणी करते का? नाही होता त्या. बाहेर कोणीच नाहीये. मी पाहिलं. तुम्हाला त्रास होतोय का? तुम्ही पडा बघू. पडा पडा पडा. मी सांगते ना तुम्हाला, पडा. तर बाप मेल्यानंतर सुटकात तरी गप्प बसेल ना रे तुझी पोरगी. पण हे तुझ्या पोरीला सांगायचं म्हाताऱ्या.
सुमे कोण सुमे? हा, इतक्यात नाही पोचत तुझी सुमी. सायकल वरून येते, विमानातून नाही. रागिनी ए बासना रे म्हाताऱ्या, किती वाट बघायला लावशील रे? हा, मर ना. नाही, तुझी पोरगी यायच्या आत तू ढगात गेला पाहिजे. मर. सूर्या अजिबात यायचं नाही. अहो हरिता, ते असं काय करतात? ते माझ्या वडिलांसारखे येतो. तू अजिबात सुरेशच्या जवळ यायचं नाही. सुरेश काय झालं? तुम्ही कोण सांगणार आहे? हा, सुमीने सगळं फोन करून सांगितलंय मला. गावात फवारणी नाही, काय नाही, मग ह्यो वास कसला? हा, कसला वास? अरे तात्या, हे रागिनी मला सुमीने सगळं सांगितलं फोन करून. सुरेश ए म्हाताऱ्या, तूच तात्यांना मारण्याचा प्रयत्न करवतास असं मी सुमीला सांगे ना. तू आता अजिबात बोलू नकोस, नाहीतर टकरूच फोडून तुझ्या माझा फोडणार तुम्ही, माझा फोडणार माझ्यावर हात टाकला तुम्ही, माझ्यावर हात टाकला. तुझी वाईट नजर होती माझ्यावर असं मी बोंबाबोंब करून सांगेन अख्ख्या गावात. बाजूला वा. तुम्ही बघ ना, हे हरितात्या आहेत ना, तात्यांना माझ्याबद्दल काय बाय सांगत होते आणि यांनी माझ्या. तुझी लायकी काय आहे मला? एवढी माया केली, त्याच माझ्याला माया निघालीस तू. अगं सुमे, बघा, आमच्याकडे 150 आमदारांचा पाठिंबा आहे आणि त्यांच्या सह्यांचं पत्र देखील आहे. पण ते पत्र जनतेसमोर कधी येणार? येईल की, वेळ आली की मी दाखवीन. मुख्यमंत्री आमचाच होणार. येस फॉर समर सिंग. तर हे होते मामासाहेब. त्यांना पूर्ण विश्वास आहे की मुख्यमंत्री त्यांचाच होणार. सत्ताधारी पक्षाच्या गोटात काय हालचाल चालू आहे हे आपण जाणून घेऊया थोड्याच वेळात. हा मूर्खपणा आहे मीडियाचा. खोटारडा माणूस धडधडीत खोटं बोलतोय, वाटेल तशी स्टेटमेंट देतोय, आणि हा येडपट मीडिया त्याला हेप देतोय. साहेब, हा जमानाच येडपटपणाचा आहे. मला येडं बनवलंय, आता तुम्हाला बी येडं बनवणार ते मंत्री पाटील. असं होऊन नाही चालणार. असंच होणार साहेब. अहो मला मागात पडले, तुम्हाला बी मागात पडणार हे गणित. अहो माझी आमदारकी बळकवली, आता तुमची बी सत्ता बळकावणार. काहीतरी लवकर करा साहेब. मलाच काही कळेना झालंय. पक्षात फूट पडली त्यावरून. अचानक ध्यानीमनी नसताना एक शेमडा पोरगा मुख्यमंत्री होतो कसा? काय अक्कल अनुभव आहे त्याला? अहो ही फॅशनच आहे साहेब. अनुभव नसला तरी राजकारण फोडाफोडी करून मोठ्या पदावर सहज बसता येतं. इथंही तेच चालू आहे. आणि या सगळ्याला कारण आहे ती रागिनी. कोण ही रागिणी? अहो लय पोचलेली पोरगी आहे ती. माझा पत्ता बी तिनंच कट केला आणि तुमची सत्ता बी तिच्यामुळेच जाणार आहे. सत्ता गेली नाही अजून. आहे कोण ही रागिणी? अहो काय सांगू साहेब, लय डेंजर पोरगी आहे ती रागिनी. सोड मला सुमे. सासूबाई, सासूबाई बाहेर या. सासूबाई. सुमन काय आहे? काय ते कळेल तुम्हाला लवकरच. सासूबाई, माझा हात सोड सुमे. ए ज्यादा बोललीस तर हात तोडून गळ्यात अडकवीन. माझ्या तात्यांचा जीव घ्यायला निघाली होतीस? सासूबाई, सोड मला. हा काय तमाशा चाललोय सुमन? तमाशा नाही, आज खरं काय ते करणार आहे मी. ही कोण आहे माहित आहे का? तुझी मानलेली बहीण होती, पण आता नाही. ही त्या शिंदेची पोरगी आहे, रागिनी शिंदे. काय?
माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन माझ्या घरात घुसली. माझ्या तात्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला हिनं. तू खरंच त्या शिंदेची पोरगी आहेस? काय काय करणार तुम्ही? हा, सासूबाई, तुमच्या हटवानीपणाचा आणि माझ्यावरच्या रागाचा गैरफायदा घेतला हिनं. काय ग, आमच्या घरात घुसायची हिम्मत केलीसच कशी तू? ए बास हा? ताई मॅडम, सासूतपणाचा आव आता बास करायचा. माझ्या पप्पांना या सुमी विरोधात वापरलं तुम्ही. त्यांनी प्रयत्न करून ही मुलगी अडकली नाही म्हणून तुम्ही त्यांचे काय हाल केले, कसे केले हे सगळं माहिती आहे मला. हा, आणि ए सुमे, तुला तुझ्या नवऱ्यापासून, तुझ्या पायलट पासून कायमचं लांब करण्यासाठी ही सगळी कटकारस्थानं करते तुझी सासू. रागिणी, आवाज खाली. तुम्ही बहीण भाऊ मिळून या समर सुमीला लांब करण्यासाठी वाटेल ते करताय, वाटेल त्या थराला जाताय, ते चालतंय. आणि मी माझ्या पप्पांचा बदला घेण्यासाठी काहीच करायचं नाही. माझ्या तात्याने काय केलं होतं ग? त्यांचा काय जीव घ्यायला निघाली होतीस? सुमे, जसे तुला तुझे तात्या तसे मला माझे पप्पा. आणि त्यांच्यासाठी मी वाटेल ते करेन, कळलं? आणि ऐक अनुराधा मंत्री पाटील, मी तुला सोडणार नाही. तुला, तुझ्या अख्ख्या घराला पण नाही. सासूबाई, अहो किती आदर राग करणार तुम्ही माझा? मी आई समजते तुम्हाला, तुम्ही का केलं असं? कारण या घरात तू नको होतीस, मला शोभत नाहीस तू आमच्या घरात. पत्रिका जुळत होती तेव्हा बरी शोभत होते मी. तेव्हाही शोभत नव्हतीसच, तडजोड होती ती फक्त. तू माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घ्यायला निघालीस आणि मी ते होऊ देणार नाही कधीच. बाद झालं सासूबाई, बाद झालं. इथनं पुढं तुम्ही माझ्या नवऱ्याला माझ्यापासून तोडायचा, माझ्या तात्यांना काय करायचा प्रयत्न केला तर याद राखा, मी विसरून जाईन की तुम्ही माझ्या सासूबाई आहात. तुम्ही तुमच्या पोराला कायमचं गमवून बसाल. धमकी देतेस? नाही, नीट समजल या भाषेत सांगते. मागच्या टायमाला बी तुम्ही असंच केलं. जसा तुमचा आई म्हणून त्यांच्यावर हक्क आहे, तेवढाच बायको म्हणून माझा बी हक्क आहे यांच्यावर. ए, तुझा कसला हक्क ग? खानावळवाली आहेस तू, पैशासाठी घुसलीस आमच्या घरात. ए लक्ष्मण, हिला धक्के मारून हाकलून द्या. अनुराधा, बस झालं तुझं. मुलाचा संसार महत्वाचा की राजकारण? अगं उद्या तू किंवा मी नसणार आहे, आपण मरून जाणार. शेवटपर्यंत सुमीच राहणार आहे समोर सोबत. अगं आई नसते, बायकोच असते शेवटपर्यंत. अगं त्यांना दोघांना आयुष्य काढायचं आहे. आणि मी आयुष्यभर सोबत राहणार यांच्या. सासूबाई, इथनं पुढं जर तुम्ही आमच्या आडवा आला तर मग तुम्ही आहे आणि ही सुमी आहे. काय झालं, असे बाहेर का थांबलेत सगळे? आओ, काय नाही, ते तुम्हाला मुख्यमंत्री कसं बनवायचं ह्याचं प्लॅनिंग सुरू आहे. चला.